शेकडो मतदान कार्ड अज्ञाताने दिले फेकून, नागरिकांकडून कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून फेकून देण्यात आलेले मतदान कार्ड जप्त। नूतन वसाहत भागातील घटना। जालना लोकसभा निवडणुकीला अवघे 4 दिवस बाकी असताना जालना शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। शहरातील नूतन वसाहत भागात रस्त्याच्या बाजूला शेकडो मतदान कार्ड अज्ञात व्यक्तीने फेकून दिल्याचा प्रकार समोर आल्यानं खळबळ उडाली आहे। फेकून देण्यात आलेले मतदान कार्ड जालना शहरातील नूतन वसाहत भागातीलच असल्याचं समजतंय। या प्रकरणी या भागातील नागरिकांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून आज दिनांक 9 मे रोजी सकाळी 11 वाजता निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे मतदान कार्ड जप्त केलंय। चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल असं निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय। दादा मला सांगा की हे कार्ड कोणी टाकले इथं या ठिकाणी आणि कधीपासून तुम्ही कधी बघितलं? हे आम्ही काल बघितलं, काल सकाळी बघितलं। ते कोणी टाकलं ते काय माहित नाही। ते सगळं मग हवेनं सगळं उडत होतं रस्त्यावर। ते कार्ड हे अनुभव नाही कोणी टाकलं, तर अज्ञात व्यक्तीने टाकेल दिसतं कोणतरी। निवडणुका तोंडावर आहेत आणि 3 दिवस बाकी आहेत निवडणुकाला। हे एकदम समोर टाकल्यासारखं, मग त्याच्यामुळे मुलांनी मग केस केली, ती पोलीस केस केली, पोलिसांना कळवलं। हा पोलीस आले होते ना त्यावेळेला? नाही ते रात्री केलं ना त्यांनी। काय नाव तुमचं? लक्ष्मीकांत नारळे। सर मला सांगा की या ठिकाणी एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। अनेक मतदान कार्ड जे आहेत ते असे रस्त्यावरती फेकून देण्यात आलेले आहेत। सदर हे मतदान कार्ड जे आहे शिवम नारळे यांनी ज्यावेळेस यांच्या घराच्या बाजूला हे पडताना त्यांनी बघितले, त्यावेळेस त्यांनी प्रशासनाला तक्रार देऊन कळवलं। त्यानंतर आम्हाला ज्यावेळेस माहिती मिळाली, आम्ही इथं तात्काळ या ठिकाणी सदर कार्ड जे आहे मतदान कार्ड हे आम्ही इथून उचलून घेतलेले आहे आणि याची पुढील कारवाई जी आहे ही आम्ही तपासून योग्य ती कारवाई करणार आहे। सर तुमचं नाव सांगा। अनिरुद्ध झुंबट, महसूल सहाय्यक, तहसील कार्यालय जालना।